नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत सोया चिली. चला मग रेसिपी बघूया. सोयाबीन आपण गरम पाण्यातनं थोडे शिजवून घेतले आहे, थोडं मीठ टाकून. त्याच्यानंतर थंड पाण्यात थोडंसं थंड करून त्याच्यानंतर पाणी त्याचं नितरून घेतलेलं आहे. त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट, लाल तिखट, काळी मिरी पावडर, मीठ आणि कॉर्नफ्लॉवर घालून पूर्ण आपण हे एकत्र करून घेणार आहोत सर्व. मसाला लागलेला आहे. त्याच्यानंतर आपण तळून घेणार आहोत हे अशा प्रकारे. अशाच नवनवीन आणि चविष्ट रेसिपी बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा. जर तुम्ही यूट्यूबवर बघत असणार आणि जर इंस्टाग्रामला बघत असणार तर फॉलो करा. तेल घेतलंय आपण आता. त्याच्यामध्ये चॉप केलंय आपण बारीक लसूण, तो टाकला आहे. आणि अद्रक पण बारीक किसून घेतलेला आहे. कांदा आपल्याला जाडसर असा कापून घ्यायचा आहे आणि तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपण हिरवी मिरची घेतली आहे. हिरवी मिरची तुम्ही चॉप करून पण घेऊ शकतात किंवा अशी बारीक करून पण टाकू शकतात. त्याच्यानंतर आपण शिमला मिरची घेतली आहे, ती पण अशी जाडसर थोडी कापलेली आहे. त्यानंतर आपण सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस, विनेगर, ग्रीन चिली सॉस हे सर्व टाकून आपण एकत्र करून घेणार आहोत चांगल्या प्रकारे. हे आपण सर्व एकत्र केलं आहे. त्याच्यानंतर आपण काळी मिरी पावडर टाकली आहे, मीठ टाकले चवीनुसार आणि पाणी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं, ते एकत्र व्यवस्थित करून ते टाकलेलं आहे. आणि थोड्या वेळ उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आपण तळलेले होते सगळे सोयाबीन्स ते आपण एकत्र टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण कांद्याची पात वरतून टाकलेली आहे, बारीक करून, बारीक कापून घेतली होती ती. आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि फॉलो करा. आणि यूट्यूबवर बघत असेल तर सबस्क्राईब करा.